हाय हॅलो नमस्कार। तुम्ही आज बघत आहात ऑफिशियली श्री दक्षिण काशीलिंग जेऊर चॅनल। मी किरण शरद कुंभार। आज काय विशेष म्हटलं तर आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधील नामांकित एकूण 40 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। मी मनपूर्वक स्वागत करतो आमच्या ड्रीम इव्हेंटच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। याच्या लोकांना जाताना सोलापूरची किट मिळणार असेल, सोलापुरी पाहुणचार याही गोष्टींचा आपण लाभ घ्यावा। दिवसभर आमच्या कॅन्डिडेट मार्गदर्शन करा। अजून एक विनंती, ज्यांना कदाचित थोडंसं मागेपुढे होईल त्यांना याच ठिकाणी आपल्या डीएड कॉलेजच्या सभागृहामध्ये आपण अजून चांगलं नोकरी कसं त्या संदर्भात एक मार्गदर्शन पण आपण ठेवतो। कोणी नाराज होईल तरी निराश व्हायचं नाहीये। आपल्या सर्वांसाठी कौशल्यासाठी ही नोकरी आहे। बघा लक्षात घ्या, हत्तीला पळता येत नाही, मासाला पाण्याच्या बाहेर येत नाही। प्रत्येकाची जन्मजात कौशल्य असते, त्या कौशल्याचा लाभ घ्या। मी सुरेश सर वाघमर सर आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। या सगळ्या उपक्रमामध्ये आलेल्या महाराष्ट्रातल्या याच्या लोकांचं मनपूर्वक स्वागत। आपण हा आदरातिथ्य घ्यावं। अल्पोपहार बाहेरच्या लोकांनी घेतलेले, दुपारी मस्तपैकी स्नेहभोजन पण आहे। सर्व कॅन्डिडेटला विनंती, तुमचे मित्र असतील त्यांनाही बोलून घ्या, ताई असतील त्यांना बोलून घ्या। जास्तीत जास्त बालाजी अमायंसे आमचे सर आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत। आपल्याला माहिती आहे की बालाजी अमायंस लिमिटेड राम रेड्डी सरांनी खूप मोठं या ठिकाणी आशिया खंडातलं सर्वात मोठं अमायंस झालेले आहेत। ते सीएसआर कडून उपक्रम राबवतात। आपल्या काशीलिंग जेऊरसाठी पण त्यांनी मदत केली आहे। त्यांची टीम आली, एचआर टीम, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आमचे गुरु अधिकारी आलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। केटरिंग सर्व्हिस दादानी बिराज साहेब आलेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वामी समर्थ नगरीमध्ये जसं पंढरपूरला मेळावा करतो तसं इथे जॉबचा मेळावा भरलेला आहे। ही एक सुरुवात आहे। अ लॉंगेस्ट जर्नी बिगिन विथ फर्स्ट आहे, ही सुरुवात आहे। मी पाटील साहेबांना विनंती करणार आहे, वेळोवेळी आपण हा संकल्प घ्यावा। जसं राहुल गांधी साहेबांच्या संकल्पना कार्यक्रम करतो, शेडगाव सर आलेले आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणात अजून आपल्याला घेता येईल। मी पुढील सूत्र आलेले सरांना विनंती करतो की पुढील सूत्र आपण सूत्र धन्यवाद। लक्षात घ्या, या ठिकाणी रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्याच्या नंतर ज्यांना नोकरीची ऑर्डर दिली जाईल, नोकरीचा आदेश दिला जाईल, आदेश स्वीकारल्याच्या नंतर आपण स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारायचा आहे। व बाहेर थांबलेल्या सर्वच युवा कार्यकर्त्यांना व युवा रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण आतमध्ये येऊन बसायचं आहे, कारण कार्यक्रमाला उशीर होतोय। आपण लवकरात लवकर या कार्यक्रमाचं उद्घाटन करून या रोजगार मेळाव्याला आपण सुरुवात करणार आहोत। आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती, अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष मल्लिकार्जुनजी पाटील साहेब यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि हा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी प्रथमतः घेतला जातोय आणि मल्लिकार्जुनजी पाटील साहेबांचा हा उद्देश आहे हा मेळावा आयोजित करण्याचा की तालुक्यातल्या जास्तीत जास्त सामान्य कुटुंबातल्या
तरुणाला नोकरी मिळाली पाहिजे, त्याच्या हाताला काय मिळालं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून मल्लिकार्जुनजी पाटील साहेबांनी या श्री समर्थ रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। हा मेळावा श्री काशीलिंग बौद्धिक संस्था जेऊर, श्री काशी विश्वजन शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आज या ठिकाणी या दिमागदार होणाऱ्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सातलिंग शेटगार सरांनी स्वीकारावं असं त्यांना मी या ठिकाणी विनंती करतोय। आताच दुपारगुडे सरांनी जे अध्यक्षीय सूचना मांडले त्या संयोजकाच्या वतीनं पूर्ण अनुमोदन आहे। धन्यवाद सर। यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी। मी तुझ्या पाठीशी असं सांगणारे सर्वांनाच ज्यांचा आशीर्वाद असतो नेहमी स्वामी समर्थ, त्याचबरोबर काशीलिंग आहे, काशी विश्वेश्वर आहे आणि त्यामध्ये काशीनाथला संधी मिळाली। जसं मिनी राजधानी असते तसं आमचे मिनी सासरे आहेत मल्लिकार्जुन पाटीलजी, आमचे मामा, आणि त्यांनी उपक्रम घेत आहेत। मी सर्व युवकांना विनंती करणार आहे, आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम होतो, त्यामुळं तुम्हा सर्वांना रोजगार मिळणार आहे, तुम्हा सर्वांना व्यवसायासाठी संधी मिळणार आहे। ही एक छोटी सुरुवात आहे। अ लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ फर्स्ट स्टेप। हजारो महिलांचा प्रवास पहिल्या पावलाने होतो, तसं आज आपण पहिलं पाऊल टाकलो। तुम्ही सगळ्यांनी, सगळ्या HR लोकांनी आमच्या लोकांना नक्की सामावून घ्या, त्यांना काय कमतरता असेल तर सांगा, अजून सुधारणा मुलाखती येऊया। आज T20 मॅच आहे, तसं सुपर ओव्हर सांगितलं, मी एकच मिनिटामध्ये सांगतो। हात वर करा सगळ्यांना जरा, हा आमचा हात दाखवा जरा, अशी मूठ आवळा जरा। मी आता 1 2 3 म्हणेन, 3 म्हणून थांबलो, वरती हवेत पंच मारायचं आणि जोरात म्हणायचं यस। मुलाखत घ्यायला पण तयार आहे, मुलाखत द्यायला पण तयार आहे। सगळे रेडी? सगळे हॅलो, रेडी? जोरात आवाज आला पाहिजे। 1 2 3 मी म्हणेन, मी थांबलो की वरती पंच मारायचं, आम्ही तयार आहोत। रेडी? वरती मारायचं, दुसरा ढकल नाही। हा रेडी? 1 2 3। सगळ्यांना शुभेच्छा, इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशाचे नेते आदरणीय राहुल गांधींची एक संकल्पना होती की खेडेगावातला मुलगा हा रोजगार निर्मितीसाठी भटकंती करतो आणि त्याला एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून द्यावा असं सांगितलं। त्या निमित्ताने आम्ही हे आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला
आज जे आमचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते आदरणीय आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शेटगार साहेब, त्या तालुक्याचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मलगोंडाताई, आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण काका, दुधनी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय मुजवर साहेब, ज्यांनी गेल्या 5-6 दिवसापासून जसं तुम्हाला आता पंच मारायला लावलं तसं आमच्या डोक्यात कायम पंच मारणारे काशीनाथजी बतगुणे साहेब, त्याचसोबत त्यांचे सहकारी आमचे मित्र गुरुदेवजी, उपस्थित सर्व आमचे काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, फादर बॉडीचे सगळे आलेले, सर्व HR कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह, मुलाखत द्यायला आलेले सर्व तरुण मित्र, मैत्रिणी, वडीलधारी मंडळी, अतिशय छोट्या कालावधीमध्ये आम्ही हे संकल्पना घेऊन निघालो. 8 ते 10 दिवसांमध्ये याची सगळी तयारी करायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी 300 ते 400 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं. आज या ठिकाणी कालपासून सातत्याने पाऊस असल्यामुळं अजून आत्ता कॅन्डिडेट्स यायला चालू झालेत. या ठिकाणी जवळपास 20 पुणेवरनं 18 ते 20 कंपन्यांचं HR लोक सगळेजण या ठिकाणी आलेत आणि सोलापूरवरनं देखील काहीतरी एक 10-15 या ठिकाणी HR आणि इतर कंपनीज किंवा स्वयंरोजगार आपल्याला कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातला युवक पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी जातो, त्याला रोजगार मिळत नाही किंवा कंपनीचं त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही किंवा मुलाखत मिळत नाही आणि त्यामुळे त्याला भटकंती करावं लागतंय. या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कंपन्यांना या ठिकाणी विनंती केली आणि सगळ्यांनी मिळून आम्हाला या ठिकाणी आजचा वेळ दिला. त्याबद्दल मी त्या सर्व कंपनीचं, त्यांच्या सर्व HR लोकांचं, मॅनेजर किंवा त्यांचे सगळे टीम, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर सर्व मान्यवरांचे, अतिथींचे सत्कार होईल. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सातलिंग शेटगार साहेब, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, यांचे सत्कार श्री मल्लिकार्जुन पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. जरूर यांनी करावी. धन्यवाद. तसेच माननीय श्री अरुण जाधव साहेब, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, यांचे सत्कार श्री विलास राठोड यांनी करावे. BJP सेल अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी. धन्यवाद साहेब. याचबरोबर पुण्याहून आलेले सत्कारामध्ये गुच्छ, त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचे प्रतिमेचे स्वरूपाने त्यांचा सत्कार होतो. त्यानंतर श्री जहांगीर शेख यांचे
सत्कार युवक काँग्रेस कमिटीचे जे पदाधिकारी आहेत ते बसल्या ठिकाणी तुम्हाला गुच्छ येऊन तिथं सत्कार करतील. ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ बदगुंदी सरांच्या वतीनं आदरणीय अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी पाटील साहेबांच्या ठिकाणी सत्कार होतोय. संयोजक यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संयोजक असलेले श्री काशीलिंग बहुउद्देशीय संस्था व काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर आणि अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं आज हे समर्थ रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले अक्कलकोट तालुक्याचे तालुका अध्यक्ष माझे बंधू मल्लूजी पाटील, गुरुदेवजी काय कष्ट घेतलेत त्यांचं खास करून इथं धन्यवाद मानते. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठासमोरील सगळे कंपनीज, विविध कंपनीज, महिला वर्ग पण बराच मोठ्या प्रमाणात आहे, युवक वर्ग पण आहे. मल्लूजी जेव्हा मला म्हटले की रोजगार मेळावा घेऊया तर मला अतिशय कौतुक वाटलं. मला वाटलं तालुका अध्यक्ष म्हणून जी आपण निवड केलेली आहे मल्लूजींची, तर अतिशय योग्य अशी निवड आहे. अतिशय होतकरू, सगळ्यांना सामावून घेणारे आणि अतिशय उत्साही कार्यकर्ते म्हणते मी. आणि त्यांच्या डोक्यातून हा सुविचार आला की बाबा कधी नव्हे ते आपल्या भारत देशात एवढी बेरोजगारी आली, महागाई, बेरोजगारी अत्युच्च लेवलवर आहे सध्या. आणि शहरातली लोक शेवटी काय आहे बघा, क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते ती तफावत शहरात आणि ग्रामीण भागात निश्चितच आहे. आणि यातून आपली मुलं, आपल्या मुली सिलेक्ट होणं जरा अवघड असतं. काही सिलेक्ट होतात क्वचित, बोटावर मोजण्या इतपत. मी ऐकते आता कोण करते कॉल सेंटरवर काम, कोण IT सेक्टरवर, कोण BCom झालेले अकाउंटन्सी, इव्हन फॉरेन कंपनीमध्ये काम करतं. ते सगळे ऑनलाईन सिलेक्ट झालेले असतात. परंतु सगळेच तुम्ही यू ॲक्सेप्ट क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, अशा याच्यातून काही ग्रामीण भागात काही मुलांना काही मार्ग, ठीक आहे हे सगळं ऑनलाईन आहे, डिजिटल आहे, सगळं आहे, तरी सुद्धा काही याच्यात कमी पडत असतात. तर अशा लोकांना जेव्हा आपण जिथं आपला तालुका आहे, आपलं गाव आहे, तिथं जर अशा याचं मेळाव्याचं नियोजन केलं तर अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. आणि ती संधी, ते गोल्डन चान्स तुम्हा लोकांना मिळालेला आहे. तर बऱ्याच प्रमाणात तुम्ही इथे उपस्थित आहात. तुम्हाला जवळजवळ 40-50 कंपन्या इथं संधी देत आहेत. तुम्ही, मला एक सांगायचं आहे, स्वतःला कमी लेखायचं नाही. मग एज्युकेशन किती का असे ना, क्वालिटी काही असते, मग इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी सुरुवात होती. तर असं नाही, बी कॉन्फिडंट. आता मॅडम म्हणल्या, आरती मॅडम म्हणल्या तुम्हाला की बी कॉन्फिडंट, जे काय करताय व्हॉट एव्हर इज देअर. हे बघा, परमेश्वरने प्रत्येकाला बुद्धिमत्ता दिलेली आहे, जास्त कमी पण म्हणत नाही,
पण त्यांचं जे आवडीचं फील्ड आहे तिथं प्रत्येकाला बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे कमी लेखाचं काहीच कारण नाही. आणि इथं तर असली सुवर्ण संधी मल्लूजींच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून इथं आपल्याला मिळालेली आहे. तर मी एवढंच सांगते, सर्व जे काही आले तिथं जवळजवळ 11 ते 4 म्हणजे खूप काही वेळ आहे, तर तुम्ही 4 वाजेपर्यंत थांबा. तर सी एक्सपोजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण ग्रामीण भागातले, मी अजून एक उदाहरण सांगते. मी प्रोफेशनली डॉक्टर आहे, पण मला पण असं वाटत होतं की काय बाबा पुण्यातले डॉक्टर्स, मुंबईतले डॉक्टर्स, आम्ही ग्रामीण भागातले नाही. आपली बुद्धिमत्ता कधीच कमी नसते. आपण ते सगळं